वाढते शहरीकरण व नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या व वाहनांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची वर्दळ व अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण देखील वाढलेले आहे. हे नियंत्रित आणण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कार्यरत आहे, परंतु वाहतूक नियंत्रणाच्या नियमांचे आणि आदेशांचे पालन होत नसल्याने शहरात अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण यात घट होताना दिसत नाही. बेजबाबदार अनियंत्रित मालवाहतुकीमुळे 6 वर्षीय साक्षी कलबुर्गी दगावली. याला कारणीभूत कोण? शहरांतर्गत जड वाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरु नानक चौक या मार्गाला पर्यायी मार्ग द्यावा. या मार्गावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे गतिरोधक बसवावेत. बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावेत. वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनांच्या वेगाची तपासणी व्हावी. यासाठी संबंधित राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून शहरातील अपघात आणि अपघाती मृत्यूंवर आळा घालावा आणि नागरिकांना संरक्षण द्यावे. असे न झाल्यास 1 महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकाराने अनियंत्रित जड वाहतूक आणि मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिला. सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम.एच. शेख, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड शेवंताताई देशमुख, कॉम्रेड सुनंदा बल्ला, कॉम्रेड अनिल वासम, कॉम्रेड विल्यम ससाणे यांचा समावेश होता. सदर निवेदनात अशी मागणी केली की मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, सखोल चौकशी करून तपासणी करून योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासनाकडून मयताच्या कुटुंबियास 25 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी. या वर्षामध्ये जवळजवळ 6 ॲक्सिडेंटमध्ये माणसं मेले, त्यात 4 शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे. ती रस्ता नसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे. तरी सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो, आता कलेक्टरला भेटलो, परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो. जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केली नाही, प्रशासनाने उपाययोजना केली नाही, तर प्रचंड आंदोलनं उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इतकंच नाही, ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात, त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले, परस्पर विजापूरला जातात गाड्या, त्या मार्गे बँगलोरला जातात. तर हैदराबाद विजापूर होणं हे अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे. आम्ही महिनाभर सरकारला मुदत देत आहे. याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती, रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग 7-8 स्पीड ब्रेकर बसवा, त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महाल वाहतूक करणार त्या रस्त्यावरून बंदी घाला, अशी आमची मागणी आहे. प्रशासन विचार करतो असं बनलेलं, महिनाभर वाढ बघतो, नाही झालं तर आंदोलनाला सुरुवात. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स,
चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.